दोही बाजूस पंक्तींचा थाट आनंद उद्भट सकळिका। जो तो आपापला नैवेद्य सारी साई समर्थांची या पुढारी। तेही मग एका ताटा भीतरी निज करे करीत एकत्र। ते बाबांच्या हातीचे शीत लाधाया पाहिजे भाग्य अमित। जेणे भोगता सबाह्य पुनीत सफल जीवित तयाचे। वडे अपूप सांजोर्या पुरिया कधी शिखरिणी घारगे फेणिया। विविध शाखा खिरी कोशिंबिरिया बाबा मग बरविया एकवटती। येणे विधी मग ते अन्न बाबा करीत ईश्वरार्पण। मग श्यामा नानांकडून ताटे भरभरून वाढवीत। पुढे एकेकास बोलावून आपुले पाशी बैसवून परमानंदे प्रीती करून आकंठ भोजन करवीत। खमंग घृते जो सुखाडला पोळी वरान्न इवही मिसळिला। ऐसा करूनी गोड काला बाबा सकळाला वाढीत। सेविता हा प्रेमाचा काला काय गोडी ब्रह्मानंदाला। भोगता बोटे चोखीत निघाला अखंड झाला तृप्तीने। कधी मांडे पूर्ण पोळिया कधी पुरिया शर्करे घोळलिया। कधी बासुंदी शिरा सांजोरिया वाढीती गुळवरिया स्वादिष्ट। कधी शुभ्र आंबे मोहोर तयावरी वरान्न सुंदर। घृत लोण कढे स्वादिष्ट रुचिर शाखा परिकर वेष्टित। लोणचे पापड आणि रायते नाना परींची भजी भरिते। क्वचिदाम्ल दधी तक्र पंचामृते धन्यते सेविते दिव्यांना। जेथे भोगता श्री साईनाथ भोजनाची त्या काय मात। भक्त तेथ आकंठ जेवित ढेकरही देत तृप्तीचे। ग्रासोग्रासी समाधान तुष्टी पुष्टी क्षुधानाशन। ऐसे ते गोड सुग्रास अन्न परम पावन प्रेमाचे। ग्रासोग्रासी नाम स्मरत दिव्यांनाच्या आहुती देत। पात्र अणुमात्र रीतेन होत ओगरिले जात वरीचे वरी। जया पक्वांनी जया आसक्ती प्रेमे वाढिती तयास तीती। किती एकास आम्ररसी प्रीती रस त्या वाढिती प्रीतीने। ऐसे हे अन्न वाढावयासी नाना साहेब निमोणकरांसी अथवा माधवराव देशपांड्यांसी बाबा प्रतिदिवशी आज्ञापित। तयांचाही नित्यनेम नैवेद्य वाढणे हेची काम। तदर्थ करीत अतिपरिश्रम परम प्रेम समन्वित। भात सुग्रास जिरे साळी जैसी मोगरियाची कळी। वरी तुरीची डाळी पिवळी घृत पळी पळी समजता। वाढिता ये आमोद घमघमित चटणियासी भोजन चमचमित। अपक्व अरुचिर नाही किंचित यथेष्ट निश्चित जेविती। त्या स्वानंद ताटींच्या शेवया सप्रेम भक्तीची या कुरडिया। शांती सुख स्वानुभविया वाचून जेवावया कोण ये। हरिरन्नम हरिर्भोक्ता हरीच रसाची चवी चाखिता। धन्य तेथील अन्न वाढिता धन्य तो सेविता दाताही। या सर्व गोडियेचे जे मूळ ती एक निष्ठा गुरुपदी प्रबळ। गोड नव्हे शर्करा गुळ गोड ती समूळ श्री श्रद्धा। ऐसे नित्य श्री